त्यांच्या म्हणून मागती जन्म मानवाचा त्या दोन्ही मोक्षाचा प्रातस्मरण्यानंत कोटी ब्रह्मांड नायक अशी शाश्वत वैभवाचा स्वामी दयाघन पार्वती परमेश्वराच्या मंगलमय चरणी अनंत अनंत कोटी प्रणिपात समर्पित करून जगदादी जगद्वंदनीय जगद्गुरु क्रांती सूर्य जगज्योती महात्मा बसवण्णादी 770 शरणू शिवयोगी संत शिरोमणी मन्मथ माऊलींच्या संजीवन समाधीचं हृदय मंदिरामध्ये स्मरण करून परमपूज्य पदवाक्य प्रमाण पारावार पारदृष्टी सरदैकांक्षी शिवाद्वैत सिद्धांताचे भाष्यकार ज्यांनी या शिव संप्रदायाची परंपरा या 21व्या शतकात जोपासली असे तुम्हा सर्वांचे श्रद्धेय वसुंधरा रत्न राष्ट्रसंत सद्गुरु डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य गुरुमाऊलींच्या मंगलमयी चरणी विनम्र भाव समर्पित करून पवित्र पावन अशा या बेळेगाव थडी या पवित्र भूमीमध्ये भगवान शंभू महादेवाच्या आणि या पवित्र गंगेच्या किनारी वसुंधरा रत्न राष्ट्रसंत सद्गुरु डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य गुरुमाऊलींच्या परंपरेतील वीरमठ संस्थांच्या परंपरेतील हा 18वा अखंड शिवनाम सप्ताह आज आपल्या या पवित्र भूमीमध्ये संपन्न होत आहे। त्या संयोगाने या चालत असलेल्या राज्यस्तरीय अखंड शिवनाम सप्ताहातील आजचा हा 6वा दिवस। त्या संयोगाने या कीर्तन रूपी सेवेमध्ये उपस्थित असलेले आमचे आत्मीय वीरमठ संस्थान तथा भक्तिस्थळाचे सर्वे सर्व आचार्य गुरुराज स्वामी महाराज यांच्या मंगलमयी चरणी वंदन करून या कीर्तन रूपी सेवेमध्ये उपस्थित असलेल्या तुम्हा समस्त भाविक सद्भक्तांच्या अंतरात्म्यातील ज्योतिस्वरूप भगवान शिवाला वंदन करून प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग शिव संप्रदायातील महान संत शिवसंत बसवलिंग माऊली यांचा हा 4 चरणाचा अभंग आपल्या सर्वांच्या सेवेकरता निवडलेला। प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून संत श्रेष्ठ बसवलिंग माऊली संत या भूतलावर कशासाठी आले बाबा, ह्याला काय व्हायले बघ जरा, ह्यांना शिरखायला जरा ह्याच्याकडे लक्ष दे, आमच्याकडे लक्ष दे, तिकडे लक्ष देऊ नको। संत या भूतलावर का आले? तुम्ही आम्हीही जन्माला आलो, संतही जन्माला आले। संत काय आबाळातून पडले नाही बघ का, फक्त तुमचा आमचा जन्म आहे आणि संतांचा अवतार काय आहे? अवतार। संतही जन्माला आले, आपणही जन्माला आलो। संतांचं जन्माला येण्याचं कारण काय आणि आपलं जन्माला येण्याचं कारण? आपण जन्माला येऊन काय केलं आणि संत जन्माला येऊन काय केलं? आपला जन्म आणि संताचा जन्म, आपलं कार्य आणि संताचं कार्य शिवसंत बसवलिंग माऊली या अभंगातून विशद करतात की संत म्हणजे नेमकं कोण? संत म्हणजे नेमकं कोण? संत कुणाला म्हणावं? अवघड आहे ना प्रश्न। माऊली सांगतात ज्याच्या दयेला अंत नाही, ज्याच्या करुणेला अंत नाही, ज्याच्या प्रेमाला अंत नाही, त्याचं नाव संत आहे। दया तिथे संत आहे। कुठे आहे? जिथं दया आहे तिथं संत। आणि म्हणून संताबद्दल बोलत असताना आम्हाला एक वेगळी आमच्यामध्ये एक संताबद्दलची प्रतिमा निर्माण झालेली आहे। संत म्हणलं की तुम्हाला काय वाटतं? आमच्यासारखे भगवे कपडे घातलेला, जटा वाढवल्या, नाहीतर कपडे तर काढून ठेवला, तुम्हाला कसला संत वाटतो?
तुम्हाला संत तुम्ही कुणाला म्हणता? असे भगवे कपडे घातलेला, नाहीतर जटा वाढवलेला, बोट नख पायापर्यंत नख वाढलेले, दाढी वाढलेले, 6 महिने 10 वर्ष आंघोळ न केलेला, डोसक्यात लिका झालेला, डोसकं खातवाल्याला त्याला तुम्ही संत म्हणता. आमची संतांची भाषा, संत समजण्याची भाषा वेगळी आहे. आम्हाला संत कळाले नाही. आणि ज्या दिवशी तुम्हाला संत कळतील ना, त्या दिवशी तुम्हाला जगात कुठं जायची गरज नाही. आणि म्हणून संत ज्याला तुम्ही संत म्हणताना, कबीरदासांनी त्याला संतच म्हणले नाही. जटा बडाई बहुत चढाई. कसा आता येतात की कुंभमेळ्यामध्ये? आपला कुंभमेळा वेगळा, तिकडला कुंभमेळा वेगळा. का लोक म्हणतील महाराज असं काय म्हणाले? तुम्ही जाऊन बघून आलात. जटा बडाई बहुत चढाई कहते जामे सिद्धा. स्वतःला सिद्ध होता तू म्हणतात. काय म्हणतात? सिद्ध. कहता जामे सिद्धा. कबीरदास म्हणतात, सिद्धन की तो बात न जाने बालपण से गधा. अरे बाबा, तो सिद्ध नाही, लहानपणापासूनच त्यानं गाढवाय म्हणजे. संत हे बाह्यरंगाने नसतात, संत हे अंतरंगाने असतात. आणि म्हणून संत आम्हाला ओळखता आले पाहिजे. एक व्यक्ती काय केलाय, आप्पाकडे आला, आमच्या आप्पाकडे, राष्ट्रसंत लोक आप्पाकडे खूप लोक आले बरं का. कोण काय समस्या घेऊन येईल काय नाही काय सांगता येत नाही. पण संताला, गुरुला, महात्म्याला काय विचारावं ते कळलं पाहिजे आम्हाला. आमचा जन्म गेला, अजून आम्हाला संताला, गुरुला काय विचारावं कळत नाही. काय लोक येतात, महाराज आमचं लग्नच होईना गेले म्हणजे आमच्या मुलाचं. आता महाराजाचं झालंय का तुमच्या मुलाचं? काय आमच्या मुलीचं लग्न होईना म्हणले. एकतर पठ्या आला पाकड आणि आपण आमची म्हैसच दुधी ना गेली. आपण म्हणले घेऊन मी चालाय जातो रानात म्हणले. आणि तुमच्यासारख्या माय मावल्याची पोळीची असेल तर आमच्या कपिलारपदी यात्रेची बैठक होती पालापुरी. आपण आम्ही सगळे बसलो होतो. एक तुमच्यासारखी माय माऊली आली आणि ते महाराज कुबेराचं चित्र आणलं होतं. कुबेराचं चित्र आम्ही पदयात्रेची चर्चा करायलो, विचार करायलो. मध्येच बोलायले, आप्पा आता काय ना आपण म्हणले काय म्हणे आम्ही कुठं महत्वाचं विषय चाललाय याच्यामध्ये. आप्पा म्हणले काय ना आणि काय नाही आप्पा. आणि हो का हे लक्ष्मीचं चित्र आणलं म्हणले. आणि कुठं लावू म्हणली? कपाटाला लावू का दरवाजाला लावू? आप्पा रागा म्हणले लाव तुझ्या कपाटाला म्हणले. संताला काय विचारावं हे कळालं का आम्हाला? आप्पा आमचे सांगून गेले, माझ्या वयाचे 104 वर्ष गेले, पण जीवनाचा स्वात्म कल्याणाचा विचार कोणी मला येऊन विचारला नाही. स्वात्म सुखाचा विचार कोणी मला विचारला नाही. आनंदी जीवन जगण्याचा मार्ग मला कोणी विचारला नाही. जो आला तो संसारातली दुःख घेऊन आला. आणि म्हणून काय विचारतील काय बोलतील असं काही सांगता येत नाही. आणि मग त्यावेळेस आप्पाकडे असा सदग्रस्त आला आणि आप्पाला म्हणाला, आप्पा म्हणले बोल बाबा काय? मला एक म्हणायचंय म्हणले. आप्पा तुम्हीही माणूस आहात, मीही माणूस आहे. आप्पा म्हणले बरोबर आहे, माणूसच आहे, मीही तुम्ही माणूसच आहे. पण मला एक सांगा, आपण दोघं सारखेच आहोत म्हणला त्यानं. काय म्हणला? आपण दोघे सारखे. आप्पा म्हणले तुला काय म्हणायचंय? मला एवढंच म्हणायचं, आपण दोघे सारखे आहोत. कशा दृष्टीने सारखे आहोत? हे बघा म्हणला, मीही माणूस आहे, तुम्ही माणूस. फक्त एवढंच आहे, तुम्हाला पत्नी नाही म्हणला. काही नाही पत्नी, नाहीतर मला मुलं बाळ आहेत. आप्पा म्हणले मला कुठं मुलं बाळ आहे? मग आप्पा म्हणला हे शिष्य सदभक्त मंडळी तुमचे मुलंच आहेत की म्हणला. तुम्हाला गुरु माऊली माय आप्पा म्हणतात की म्हणला. आप्पा म्हणले बरोबर आहे बाबा, मला मुलं आहेत तसं तुम्हाला मुलं आहेत. बरोबर आहे. मग आम्ही जसं आमच्या मुलाबाळासाठी संसार मोठा करतो, 1 एकरच्या 2 एकरी जमिनी करतो, 1 दुकानचं 2 दुकानं करतो, 3 दुकानं करतो, एका घराची 2 घरे करतो, तसं तुम्ही सुद्धा तुमच्या या मुलाबाळासाठी एका गावात सप्ताह झाला की दुसऱ्या गावात जाऊन सप्ताह उभा करता, तिसऱ्या गावात जाता. मोठा आम्ही जसं मोठा मॉल टाकावं म्हणता तसं तुम्ही राज्यस्तरीय सप्ताह करावं म्हणता. आपण म्हणले बरोबर आहे. मग आपण दोघं सारखेच अजून सारखेच. मग आपण दोघं सारखे असताना लोक तुमच्या हत्तीवर विरोध का काढतात? म्हणजे दोघं सारखे हो ना, मग तुम्हाला फुलाचे हार का?
म्हणला आप्पा म्हणले बरोबर आहे रे बुवा, तुझं बरोबर आहे. आजपासून मी फुलाचे हार घेत नाही, आजपासून मी कुठल्या रथात बसत नाही, आजपासून मी हत्तीवर बसत नाही, माझा जय जयकार करून घेत नाही. आणि असं 6 महिने गेले. किती महिने? 6 महिने गेल्याच्या नंतर एका दिवशी आप्पांनी काय केलं, आमच्या शिवणे मामाला पाठवलं, जा आणि त्या सदग्रस्ताला बोलून घेऊन ये म्हणले आपल्या शिष्याला मठात. आणा घेऊन. आणि आल्याच्या नंतर आप्पांनी सांगितलं, आप्पा तुम्ही मला बोलवत? हो बोलवलं. बघ म्हणले आपण दोघं सारखे का नाही? आप्पा सारखेच आपण दोघं. तू म्हणल्यापासून मी हत्तीवर बसलो नाही, रथात बसलो नाही, कुणाचा हार घेतला नाही, कुणाकडून जय जयकार करून घेतला नाही. बरोबर आहे. मग आता असं झालंय की मी श्रावण मास अनुष्ठानासाठी 21 दिवस शिवहार काय सांगितलं, मी 21 दिवस श्रावण मास अनुष्ठानासाठी कपिलधार मध्ये जाऊन बसणार आहे आणि तुलाही माझ्यासोबत 21 दिवस कपिलधारला यायचे. त्यानं म्हणला, आप्पा मला कसं जमतंय? काय म्हणला, मला कसं जमतंय? आप्पा म्हणले, आपण दोघं सारखे म्हणल्यावर मला जमतंय, म्हणल्यावर तुला जमायला. आप्पा माझं दुकान आहे, मी कसं सोडू? माझे एवढे लाखो सप्ते सोडून चाललोय, मग तुला तुझे 2 दुकानं सोडायला काय? आप्पा माझी पत्नी आहे, मुलं आहेत, मला काही सोडून 21 दिवस येणं होत नाही. त्यावेळेस त्याला कळालं, बाह्य रूपाने जरी संत दिसायला सारखे असले तरी अंतरंगाने वेगळे असतात. माऊली म्हणतात, संत कशा असतात? मायेचे दयेचे आगर, कृपेचे सागर, मायेच्या पर राहतात. जे मायेच्या पलीकडे असतात, ज्यांना माया स्पर्श करू शकत नाही, ते संत असतात. आणि आमच्या राष्ट्रसंताला माया स्पर्श करू शकली नाही. राष्ट्रसंताला मायेनं मोहपाशात अडकवू शकली नाही आणि म्हणून ते संत झाले. आणि म्हणून संताबद्दल विचार करत असताना पुन्हा नेकी सोप्या पद्धतीमध्ये सांगतो, संत म्हणजे बाहेर कुठे नसतात. संत